स्मॉल मशीन आहे, कटिंग मशीन आहे, कुट्टी होणार, चारा कटिंग आणि याला 2 गिअर आहेत, एक अर्धा इंची आणि एक इंची। जेव्हा आपण मशीन सुरू करणार तेव्हा शेवटचं कवर बंद करणार, सुरक्षितता त्यामुळं बाकीचा काय प्रश्न येत नाही। आणि इथून चारा पुढे जाणार, याला बेल्ट आहे, त्याला 3 HP मोटर आहे, सिंगल HP म्हणजे सिंगल फेज। त्याचबरोबर ह्याला 1 तासामध्ये साधारणपणे 1 टनापेक्षा जास्त चारा कट होणार। 180 व्होल्टच्या पुढे ही मशीन चालणार, साधारणपणे 2880 RPM याचा आहे, त्यामुळे स्पीड आहे, याला फास्ट एकदम सगळं होणार। आणि ऊस, मका, ज्वारी, कडबा ह्या सगळ्याची कुट्टी होते। आणि अगदीच हार्ड म्हटलं तर नारळाची जावळी असते, वाळलेली नारळाची जावळी सुद्धा आपण जर लावली याला तरी ती सुद्धा अर्धा इंची 1 इंची प्रमाण गिअरनुसार कट होऊन पुढे पडणार। हा, याला गिअर आहेत, याला 4 पाती आहेत, हार्ड कार्बन स्टील आहे याला। हा नाही, आता हे 1.5 वर्षानंतर याला धार लावावी लागेल, फक्त याला खिंड पडणार नाही। हार्ड कार्बन स्टील असल्या कारणाने खिंडा वगैरे पडतात ना, तर तसं काही होणार नाही याला अजिबात। आणि जर आपणाला अजून जरा चारा मोठा पाहिजे असेल तर यातलं पातं सुद्धा आपण काढून देऊ शकतो, 1-2 पाती काढून मोठा चारा सुद्धा आपण करू शकतो। पण 22,500 हा मोटरी सहितच हा सेटच संपूर्ण। हा 3 HP सिंगल फेज आहे, तुमचं शक्ती हे आहे। आणि ही पाती जी आहेत यांना 1.5-1 वर्षानं साधारणपणे धार लावायला लागेल। हे वाडा आहे आता केलेलं, सकाळी मका वगैरे कट केलेला आहे ते दिला, सगळं होतंय, मका, ऊस, वाड, कडबा सगळं होणार। 22,500 कार्ड आहे की सगळं। हा, आणि याला सर्व्हिस पण तात्काळ मिळणार, म्हणजे कोणाचीही कसली अडचण याच्यामध्ये येणार नाही, त्रुटी राहणार नाही, फास्ट सर्व्हिस। हे बारामती MIDC मध्ये भेटणार, धारा मिल्किंग मशीन कंपनी, त्या कंपनीमध्ये हे सगळं मिळणार। काय फायनल रेट? हा 22,500 फायनल नाही। आता याच्यामध्ये जर ज्यादा क्वांटिटी असेल तर सर्व्हिस तेवढी मिळू शकेल। 2-4 घेणार आहे ना? कुठून आलाय? संभाजीनगर, गंगापूर तालुका। नाव नोंदणी मिळेल, नाव नंबर नोंद करा आणि पोच होईल, काय प्रश्न आहे, ट्रान्सपोर्ट नाही येत आहे। नाव नंबर नोंद कर, तुमचा नंबर घ्या। हा घ्या की, तिथं आहे की सगळं, तिथं नोंद करा। कारण ह्याची जी क्षमता आहे, इथनं जे आपण चारा हे करणार एवढाच बसणार याच्यात, आणि या पद्धतीनं ते जाणार पुढं, भरलं तरी ती पाहिजे तेवढंच घेणार। हा, आणि इथं आपल्याला बाकीच्या मशीन मध्ये जे ढकलतो आपण, प्रेस करतो, हा प्रेस करायची काही गरज नाही, नुसतं टेकवलं तरी चालतं येतं। या बेल्ट वरनं ते आपोआप पुढे सरकवून कुट्टीवर बर का, त्या बेल्ट वरून हा चारा आपोआप पाहिजे तेवढा पुढे जाणार, फक्त धरावं लागणार, धरून त्या पद्धतीने हे करायचं, पुढे ढकलत बसायचं नाही। बाकीचे ज्या मशीन्स आहेत त्याला ढकलावं लागतं, काही वेळेला लोड येतो, तसा लोड याला येण्याचा काही प्रश्न येत नाही। क्षमता तेवढंच मटेरियल। हा, आणि फास्ट काय तर ते 2880 RMT आहे, त्यामुळे